कोरियन ग्लास ट्रीटमेंट तुम्ही करायला हवी किंवा नाही? तर याचं उत्तर आहे आज आपण कोरियन ग्लास ट्रीटमेंट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। कोरियन ग्लास ट्रीटमेंट म्हणजे काय, ते आपण करायला हवी किंवा नाही, त्याचे काही फायदे आहेत किंवा त्याचे तोटे जास्त आहेत, हे प्रत्येक स्किन टाईपनुसार करता येईल का, की काही लिमिटेडच स्पेसिफिक स्किन टाईप आहे त्यांनाच हे सूट होतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा ही कोरियन ग्लास ट्रीटमेंट भारतात इंट्रोड्यूस झाली होती तेव्हा ती जशीच्या तशी कॉपी करण्यात आली होती। त्यामध्ये खूप सारं मॉइश्चरायझर त्वचेला लावण्यात येत होतं, पण आपल्याकडची स्किन आणि तिकडच्या स्किनमध्ये फरक आहे आणि तिकडे टेम्परेचर देखील फरक आहे। तिकडे थंड वातावरण आहे, आपल्याकडे मिश्र वातावरण बघायला मिळतं आणि उष्णता दमट वातावरण जास्त आहे। त्यामुळे ती पद्धती जशीच्या तशी अवलंब करण्यात आपल्याला अडथळे आले। सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे तिथे खूप सारं मॉइश्चरायझर त्वचेला लावण्यात येत होतं। आपल्याकडच्या स्किनला, विशेषतः ॲक्ने प्रोन स्किनला जर तुम्ही खूप सारं मॉइश्चरायझर लावलं तर त्याने पिंपल्स वाढायला लागले होते। त्यामुळे या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करावा लागला। कोरियन ग्लास पद्धती तशीच्या तशी आपण कॉपी केलेली नाही आहे, त्यात आपण फेरबदल केलेले आहेत। आपल्याकडच्या डॉक्टरांनी त्यामध्ये बदल करून प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीची कोरियन ग्लास ट्रीटमेंट सुरुवात केली आहे। एका डॉक्टरांकडची कोरियन ग्लास ट्रीटमेंट आणि दुसऱ्या डॉक्टरांच्या कोरियन ग्लास ट्रीटमेंटमध्ये फरक असतो। प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीने, आपापल्या अपेक्षेनुसार, पेशंटला हवे असणाऱ्या रिझल्टनुसार त्यामध्ये फेरबदल करत असतात। त्यामुळे एका डॉक्टरांनी जर तुम्हाला काही पॅकेज सांगितलं असेल किंवा एक प्रोसिजर करायचे आहेत याचा जर तुम्हाला नावं सांगितले असतील, तेच दुसरे डॉक्टर ते नावं बदलू शकतात, प्रोसिजर बदलू शकतात। त्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करू नका। कोरियन ग्लास फेशियल आणि कोरियन ग्लास ट्रीटमेंट ह्या देखील वेगवेगळ्या गोष्टी आहेत। कोरियन ग्लास फेशियल ही स्वस्त आहे आणि कोरियन ग्लास ट्रीटमेंट ही महाग आहे, कारण कोरियन ग्लास ट्रीटमेंटमध्ये मल्टिपल प्रोसिजर्स इन्क्लूड केलेले असतात। कोरियन ग्लास स्किन ट्रीटमेंटमध्ये काही बेसिक प्रोसिजर्स असतात, जसे की डबल क्लिन्झिंग, मायक्रोडर्माब्रेजन, फेस शीट मास्क, आणि यामध्ये काही बदल करून डॉक्टर त्यात स्वतःच्या एक्स्ट्रा त्यांच्यासाठी अनुकूल असतील आणि पेशंटला हव्या असणाऱ्या प्रोसिजर्स देखील इन्क्लूड केल्या जातात, जसं की बोटॉक्स, लेझर रिसर्फेसिंग। त्यामुळे एका डॉक्टरांनी जर लेझर रिसर्फेसिंग त्यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केला असेल तर दुसरे डॉक्टर ते करतीलच असं नाही। त्यामुळे तो फरक लक्षात घ्या आणि जेव्हाही तुम्ही डॉक्टरांकडे फेशियल ट्रीटमेंट करणार किंवा ग्लास ट्रीटमेंट करणार तेव्हा त्यांना विचारून घ्या की त्या प्रोसिजर्स कोणकोणत्या आहेत। कोरियन ग्लास ट्रीटमेंट तुम्ही करायला हवी का आणि सगळ्या स्किन टाईपसाठी योग्य आहे का? तर याचं उत्तर म्हणजे नाही। कोरियन ग्लास ट्रीटमेंट प्रत्येक स्किनसाठी करता येत नाही। तुमची स्किन जर ड्राय आणि सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला कोरियन ग्लास ट्रीटमेंटने फरक पडणार आहे, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। पण तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुमचे पिंपल्स वाढू शकतात। तुमचा स्किन टाईप कोणता त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट करायची किंवा नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल। आणि मला विचाराल की कोरियन ग्लास ट्रीटमेंट करायला हवी किंवा नाही, तर माझं सरळ उत्तर आहे नाही। त्यापेक्षा स्वस्त, त्यापेक्षा इफेक्टिव्ह ऑप्शन्स, प्रोसिजर्स बाजारात अवेलेबल आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुम्हाला हवे असणारे रिझल्ट मिळवू शकता। त्यामुळे विनाकारण खर्च करण्यात काही अर्थ नाही, पण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। कोरियन ग्लास ट्रीटमेंटबद्दल जर तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करू शकता। तर मग भेटूया नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।